जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपलं लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती देऊया. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून परम चैतन्य आपण घ्यायचंय मनगटापर्यंत. तिथपर्यंत आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. कुठल्या बोटाला टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं, गरम असं काय होते का ते आपण बघायचं. आपली स्थिती आपणच पाहायची. आता आपला उजवा हात डाव्या हृदय चक्रावरती ठेवूया, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊया. तर म्हणूया, श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. मी मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नसून आत्मा आहे. आपण स्वतः आत्मा बनायचा प्रयत्न करायचा आहे. आत्मा आहे म्हणून भागणार नाही. आता आपण आत्मा बनायचा आहे. जोपर्यंत आपण आपल्या शरीराला विसरत नाही तोपर्यंत मी आत्मा आहे हे समजणार नाही. त्यासाठी आपलं शरीर पहिला स्वस्थ ठेवायचं, स्थिर ठेवायचं. आपले विचार काढून टाकायचे डोक्यातले सगळे, शांत व्हायचं, मस्तक शांत ठेवायचं. निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपलं डोकं शांत असावं. कुठलाही विचार करायचा नाही, भूत भविष्य काही नाही. फक्त मी आत्मा आहे एवढं शिल्लक ठेवायचं. सगळी अटॅचमेंट काढून टाकायची. अलिप्तता, कारण आत्म्याचा एक गुण आहे तो अलिप्तता येतो. शिवतत्व म्हणजेच ते आत्मतत्व आपल्यामध्ये जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो म्हणजे आपणच आहे. ते शिवतत्व, तो आत्मा म्हणजे आपण स्वतः आहे. पण आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. आपण ध्यान करतो, सगळं करतो, पण तोच मी आहे हे प्रकर्षाने आपल्याला लक्षात येत नाही कधी. म्हणजे शरीर वेगळं, आत्मा वेगळं ह्याची जाणीव आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या स्थितीपर्यंत जायचा आपण प्रयत्न करतो. म्हणून शुद्ध आत्मा व्हायचा आहे, पवित्र आत्मा व्हायचा आहे.
बाकी काही नकोय आपल्याला. निदान एक तासभर तरी आपण पूर्णपणे गहनतेत उतरण्यासाठी सगळं काटछाट करून टाकायचं. ही सवय लावून घ्यायची आपल्याला. सगळं विस्मरण, अतीत स्थिती म्हणतो त्याला, विस्मरण झालं पाहिजे सगळं. फक्त आत्मा, त्याची जाणीव आणि त्याच्याशी एकरूप होणं एवढं शिल्लक राहायला पाहिजे. बाकी काही आठवता उपयोगाचं नाही. निर्विचारिता आपोआप येईल. हळूहळू जसं आपण शस्त्राच्या वरती जाऊ तशी निर्विचारिता आपोआप येते, आणावी लागतच नाही. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. जसं चैतन्याशी आपण एकरूप होतो, परमात्म्याशी एकरूप होतो, त्याबरोबर आपण आपल्यामध्ये राहत नाही, त्याच्याही पलीकडे जातो. देहातीत होतो आपण, देहाच्या पण पलीकडे जाऊ शकतो. तशी स्थिती आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, बोट ताणलेली असावीत, थोडासा दाब देऊन शिस्तीत फिरवायचा आहे हात. तर ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आम्हाला परमेश्वराच्या निराकार स्वरूपाची जाणीव करून द्या. परमेश्वर निराकार निर्गुण आहे, चैतन्य निराकार निर्गुण आहे, त्याला आकार उकार काही सुद्धा नाही. त्याची फक्त जाणीवच होऊ शकते, त्याला बघू शकत नाही. बघू शकतो पण आपली ध्यानाची तेवढी उंची पाहिजे, दिसू शकतं ते. श्री माताजी कृपा करून आम्हाला परमेश्वराच्या निराकार स्वरूपाची जाणीव करून द्या. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं. भक्ती महत्वाची आहे. भक्तीनं केलं, उत्कटतेनं ध्यान केलं तर अति उच्च स्थितीला आपण जाऊ शकतो. थोडासा हात वरती उचलायचा आहे आपला आता, 5-6 इंच वर, मागे पुढे गोल फिरवून बघायचं नेहमीप्रमाणे. म्हणजे सर्वजण एका पातळीवरती आपण आलोय का, सहस्त्रारच्या वरती. म्हणजे आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का पाहायची, ही जाणीव घ्यायची आपल्याला. सहज मध्ये कुठला प्रयास करायला लागायचा नाही, काही नाही. सहज मध्ये पार होतो की नाही पाहायचं आपण. सहस्त्रारच्या वरती पार होणे म्हणतो त्याला. उजवा हात खाली घ्यायचा, दोन्ही हात श्री मातांच्याकडे. लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवूया. सहज मध्ये आता कुंडलिनी वरती जाते, कारण आपल्याला उत्कट इच्छा आहे की काहीतरी प्राप्त करायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे. तसं आपण उत्कट इच्छेनं बसलोय, शुद्ध इच्छेनं बसलोय की श्री माताईने आपल्याला काहीतरी द्यावं, खरोखर आपली प्रगती व्हावी म्हणून आपण बसलोय, आणि ते श्री माताजी आपल्याला देत आहेत. लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती ठेवूया आता. एक 2 ते 3 मिनिटं आपण सहस्त्रारच्या वरती राहूया.
आता ब्रह्मरंध्रातनं खाली यायचं आपण, जाणीव घ्यायची तशी. उलट ब्रह्मरंध्रातून आज्ञापर्यंत यायचं. आज्ञाचक्र मध्ये आहे, विशुद्धीच्या वरती टाळ्याजवळ. तिथं एकदा ते सापडले की मग लक्षात येतं. तसंच खाली विशुद्धीपर्यंत यायचं. पण लक्ष वरून खाली, जसं पाण्याची धार, चैतन्याची धार आहे ती एकसारखी चालू आहे वरून खाली, तसं यायचं आहे. म्हणजे लक्ष वरती पण पाहिजे, आज्ञाचक्रावर पण पाहिजे, विशुद्धीवरती पण पाहिजे. हे फार महत्वाचं आहे त्यातलं. तो स्त्रोत विसरायचा नाही आपण, तो स्त्रोत कायम लक्षात ठेवायचा. जिथून तो स्त्रोत आला हिमालयातून, तो स्त्रोत सगळं कार्य करतो, म्हणून त्याला विसरायचं नाही, नाहीतर त्राटक होईल ते. तसंच खाली यायचं, विशुद्धीतून खाली अनाहत मध्ये यायचं. वरून पाण्यात चैतन्याची धार, अनाहत मधून नाभीमध्ये यायचं आहे. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली. स्वादिष्ठान मधून मूलाधार शक्ती केंद्रात यायचं आहे. पाठीचा शेवटचा मणका, श्री गणेश तत्व. श्री गणेशांचं नुसतं नाव घेतल्याबरोबर त्या चक्रावरती ते जागृत झाले पाहिजे, एवढी तयारी पाहिजे आपली. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे त्याची जाणीव करून द्या. लगेच हाताच्या बोटावरती लक्ष. ह्या गोष्टी पटपट झाल्या पाहिजेत. म्हणजे श्री गणेश प्रसन्न असले की ह्या सर्व गोष्टी आपोआप घटित होतात. सगळे विघ्न आपोआप दूर होतात. कुठलेही विघ्न आपल्यात राहत नाही. सर्व विघ्नांचा नाश करणारे श्री गणेश आपल्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत होतात. ते आपले मोठे भाऊ आहेत. त्यांना घेऊन आपण आईकडे जायचं आहे. ते आपल्याला घेऊन जातील सगळीकडे. त्यांची स्तुती करणं, त्यांची भक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी अंगात शहारे आले पाहिजेत. आपले एवढं चैतन्य पसरलं पाहिजे, एवढी भक्ती आपली पाहिजे. नुसता श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणून उपयोग नाही, तर चैतन्याची जोड देता आली पाहिजे. तिथं जागृत झाले पाहिजे. ते म्हणताना एवढी भक्ती पाहिजे. उत्कटतेनं म्हणता आलं पाहिजे, भक्तीनं म्हणता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे भक्ती. भक्तीनं आपण परमात्मा प्रसन्न करून घेऊ शकतो आणि आपलं अधःपतन देखील होत नाही. संतुलित राहतो आपण. म्हणून गणेश तत्व पण सतत जागृत ठेवायचं. त्याची पद्धत फिरण्याची वेगवेगळी आहे. ती ज्या त्या वेळेला आपण बघून घ्यायचं किंवा आपण प्रयत्न केला तरी पण ते समजेल. आता हळूहळू वरती यायचं आहे आपल्याला. त्रिकोणाकार अस्थीमध्ये यायचं, जिथे कुंडलिनी आहे. सॅक्रम बोन,
तिथून वरती स्वाधिष्ठान मध्ये यायचं आहे. स्वाधिष्ठानातून आता आपण भवसागरामध्ये यायचं आहे. आता पूर्ण लक्ष आपलं भवसागरात केंद्रित करायचं. आपण गटांगळ्या खातो ते भवसागरामध्ये. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील विश्व निर्मल धर्म जागृत करा. आमच्यातील धर्म जागृत करा. जे 10 धर्म आहेत आपल्यामध्ये, नाभीमध्ये, भवसागरामध्ये, ते 10 धर्म जागृत झाले पाहिजेत. म्हणून आपण श्री मातांची प्रार्थना करायची. पूर्ण लक्ष भवसागरामध्ये देत. ते चक्र की गोल नाभीच्या भोवताने येते भवसागर, त्या ठिकाणी गोल असं लक्ष केंद्रित करायचं. चैतन्यानं भरून टाकायचं. ते चित्त द्यायचं त्या ठिकाणी. माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील गुरु तत्व विस्तारित करा. जागृत तर झालेलंच आहे, आता विस्तारित होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून लक्ष भवसागरामध्ये गुरु तत्वामध्ये देतोय आपण. हे जे 10 धर्मगुरु आहेत ते आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे. ते जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे. ते भवसागरामध्ये आपल्या जागृत होत, त्यांच्यातील गुण आमच्यामध्ये जागृत होत. म्हणून श्री मातांना प्रार्थना. आपल्याला गुरु बल मिळावं, गुरु तत्व विस्तारित व्हावं, म्हणून आपण श्री मातांना प्रार्थना करतोय. त्या भवसागरामध्ये अनेक सूक्ष्म शक्ती केंद्र आहेत. केवळ 10 चक्रच नाहीत किंवा 10 पाकळ्या नाही आहेत त्याला. या भवसागरामध्ये अनेक सूक्ष्म सूक्ष्म शक्ती केंद्र आहेत. चक्र म्हणतो आपण त्याला. ती रत्नच आहेत. जसं आपलं गुरुतत्व विस्तारित होईल तस तसं ती रत्न आपल्याला प्राप्त होतील. म्हणून लक्ष भवसागरात ठेवायचं. जसं भवसागरात आहेत तशी जिभेच्या शेंड्यापासून जिभेच्या टोकापर्यंत आतपर्यंत आहेत ती पण चक्र आहेत. पण ज्या वेळेला आपण गहनतेत जाऊ त्या वेळेला ती चक्र आपल्याला जाणवतील. जिभेवरती सगळीकडे आहेत. ते समजणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी चित्त देणं आवश्यक आहे. भवसागर आपण पूर्णपणे चैतन्यमय करायचं. जे काय वाईट आहे ते आतमध्ये जाताच उपयोगाचं नाही. आता भवसागरातून हृदय चक्रामध्ये यायचं. मध्य हृदयातून विशुद्धीमध्ये यायचं. विशुद्धी ही विराटातली सुरुवात आहे. जी खोबणी आहे त्या खोबणीकडे लक्ष द्यायचं.
ही चक्र फिरायची पद्धत आहे एक. सुदर्शन चक्रासारखं हळूहळू वाढत 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 जातं. ते संपूर्ण देहाला पूर्णपणे व्याप्त ते, इतकं ते मोठं आहे. 16,000 पाकळ्या. हे चक्र सुटायचं लवकर होत नाही, अवघड असतं. परंतु लक्ष केंद्रित केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर हे चक्र लवकर सुटतं. विशुद्धी चक्रावर. श्री माताजी, आपण साक्षात श्री योगेश्वर आहात. कृपा करून आमच्या विशुद्धी चक्रामध्ये जागृत व्हा. श्री माताजी, कृपा करून आम्हाला साक्षी भाव द्या. श्री माताजी, कृपा करून आमच्या बोलण्यात गोडवा द्या, माधुर्य द्या. श्रीकृष्णाचं हे तत्व जागृत झाल्याबरोबर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडतो. आपल्यामध्ये एक प्रकारचं भारदस्तपणा ते जागृत होतं आपल्यातलं. एक प्रकारचं सौष्ठव येतं आपल्यामध्ये. हे चक्र पूर्णपणे आपण गोल फिरवायचं, काल फिरवलं तसं जाणीव घेतली तशी ते पूर्ण हनुवटीपासून फिरत ते खाली, म्हणजे शस्त्रापासून खाली मूलाधार चक्रापर्यंत फिरत राहतं. ते सुरुवात विशुद्धीपासून होते. ते गोल 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 असं त्याचा जो गोल जो आरा आहे तो वाढत 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 पूर्णपणे संपूर्ण बॉडी पर्यंत जात. ती उंची त्याची जास्त आहे. अशा पद्धतीने ते चक्र फिरतं. तशी जाणीव घ्यायची आपल्याला. तेवढ्या पुरतं तेवढंच फिरत नाही ते कळणं आवश्यक आहे. जनहा, काल सांगितल्याप्रमाणे जनहाचं चक्र आहे. जनहा संपर्क. जनहा म्हणजे लोकांशी बोलताना आपण मधाळ वाणीतून बोलतो, संबंध जोडतो, ते हे विशुद्धी चक्र. सामूहिकता बळकट करण्यासाठी याचा उपयोग करतो आपण. विशुद्धी चक्र. योग करताना युक्ती वापरतो, ते हे चक्र विशुद्धी. अनेक गुण आहेत, ते आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून आपण श्रीमातांनी प्रार्थना करायची. आपला चेहरा पूर्णपणे सुंदर बनण्याचं काम हे विशुद्धी चक्राचं आहे. विशुद्धी चक्रामध्ये येतं हे सगळं. चेहऱ्यामध्ये गोडवा येणं, मार्दवता येणं, प्रेमळपणा येणं, हे या चक्राचे गुण आहेत सगळे. म्हणून या चक्रावरती थोडीशी मेहनत घ्यायची, कारण हे जनहाचं पण चक्र आहे. आणि श्रीकृष्ण खेचर म्हणजे आकाश तत्वातून आलते, विराटातून आलते. ते इतर तत्वातून आलते. जसं आकाशामध्ये इतर तत्व आहे, चैतन्याची अधिकाधिक जाणीव होण्यासाठी हे चक्र सशक्त होणं आवश्यक आहे. हातातील व्हायब्रेशन समजण्यासाठी हे चक्र अत्यंत जागृत होणं आवश्यक आहे. आता विशुद्धीतून परत आज्ञेमध्ये यायचं आपण. टाळ्याजवळ पडजी पाहिजे तिथे वरती. परत शस्त्रार्थ भेदन करून वर यायचं.
बिंदू चक्रापर्यंत जायचं आपल्याला 1.5 फूट वर यशस्वीत जायचं. आता वर बिंदू अर्ध बिंदू त्याच्यावरती पटकन जाता यायला पाहिजे. ही सहस्त्रारच्या वरची चक्र आहेत. तसं करत करत आपण आकाश तत्वामध्ये एकरूप व्हायचंय. आकाश तत्वात जायचंय पूर्णपणे. चित्त स्थिर करायचंय आपल्याला. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून आकाश तत्वात स्थिर करायची. एक 10 ते 15 मिनिटं आपण त्या अवस्थेमध्ये राहायचंय, त्या स्थितीत राहायचंय. त्याची काय अनुभूती येते फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही. शस्त्रार्थ वर आकाश तत्वात 10 ते 15 मिनिट.
चित्त आकाश तत्वामध्ये चैतन्य सगळीकडे पसरवायचं आता वरती. जमते का बघायचं. वरती तर स्थिर झालं चित्त. आता ते आकाश तत्वामध्ये पसरवायचं ते. त्याचबरोबर हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष द्यायचं. हे काही चैतन्य आकाश तत्वातलं आहे ते बोटावरती समजेल आपल्या. संपूर्ण आकाश तत्व आपल्या शरीराच्या बाहेर पण आहे. आजूबाजूला सगळीकडे ते चैतन्याने लक्ष केंद्रित करायचं आपलं. सहस्त्राराच्या वरती आकाश तत्वाला सुरुवात होते. वरती साईडला मागे पुढे सगळीकडे त्या संपूर्ण आकाशाकडे लक्ष केंद्रित करायचं. ती विराट आहे. त्या विराटामध्ये आपण आहे. चैतन्यमय करायचं त्याला आकाश तत्वाला संपूर्ण. वरती पण साईडला मागे म्हणजे आपणच आकाश तत्वामध्ये बसलोय अशी इच्छा होते. बरोबर त्या पद्धतीने जाणवेल आपल्याला. शरीर हलकं होऊन आकाश तत्वात आपणच गेलोय अशी नंतर जाणीव होईल आपल्याला. आकाश तत्वामध्ये न्हावून निघायचंय आपल्याला. ओलचिंब व्हायचंय. लक्ष वरती पण आहे आकाशात. खाली आहे साईडला आपल्या भोवतानी, कारण ते पण आकाशच आहे. इथं तो लक्षात घ्यायचंय आपल्याला. आणि त्याचं फिलिंग हाताच्या बोटावरती समजेल आपण काय करतोय ते. लक्ष सहस्त्रारच्या वरती देऊया 1-2 मिनिटं. आकाश तत्वामध्ये सहज मध्ये जाते का बघा वरती.
आता शिस्तीत आपले डोळे उघडायचे, स्त्री मातांच्याकडे बघायचे, शिस्तीत उघडायचे. डोळे उलटे करलेले असतात त्यामुळे ते पटकन उघडणार नाही. शिस्तीत उघडायचे, स्त्री मातांच्याकडे बघायचं. लक्ष आकाश तत्वातच ठेवायचं, वरतीच ठेवायचं, खाली नाही आणायचं त्याला. कारण कुंडलिनीला फोर्स पाहिजे असा, नुसतंच वर जाणीव झाले वगैरे असं नाही. फोर्सने ती वर आले, प्रसन्न होऊन वर आलेली आहे. प्रसन्नता, आणि ती आपल्याला मग प्रसन्नता देते. आपण प्रसन्न होतो, आपण समाधानी होतो. म्हणून अगोदर ती माताईला प्रसन्न करायचं. आपली शुद्ध इच्छा, उत्कट इच्छा, प्रसन्नता बघून श्री माताजी प्रसन्न होतात आणि ते वरदान आपल्याला प्रदान करतात. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती, सहस्त्राराच्या वरती, आकाशामध्ये पण बघायचंय श्री मातांच्याकडे. ही स्थिती डोळे उघडे ठेवून देखील आपण करू शकतो. दिवसभर आपण वरती राहू शकतो. कुठलेही कार्य करत असताना लक्ष वरतीच ठेवायचंय आपल्याला, अशी स्थिती प्राप्त करायची. ध्यानाच्या वेळेला बसल्यावरच जाणवायला पाहिजे असं नाही. डोळे उघडे ठेवून देखील आपण त्या योगामध्ये राहता आलं पाहिजे. चालती बोलती समाधी अवस्था चैतन्याच्या सागरामध्ये पाहिजे सतत. आता कुंडलिनी कायम सहस्त्रारच्या वरती आकाश तत्वापर्यंत स्थिर करता आली पाहिजे, म्हणजे त्याच्यावरच चक्र घेता येतं. आता नमस्कार करून बंधन घेऊया आपण. शिस्तीत बंधन घ्यायचं. हाताच्या बोटावरती आपल्याला चैतन्य जाणवलं पाहिजे गाठ मारताना वगैरे. ज्यावेळी कुंडलिनी चढवतो त्यावेळेला बोटामध्ये, हातामध्ये चैतन्य पाहिजे. आणि शस्त्राच्या वरती गाठी मारताना वर आपलं लक्ष पाहिजे. गाठ मारतोय आपण, बंधन घेतोय, लक्ष दुसरीकडे आहे असं नको, आपल्याकडे पाहिजे, चैतन्याकडे पाहिजे. 3 गाठी मारल्या. त्यानंतर कवच घेताना उजव्या हाताचा तळवा शस्त्रावरून खाली आला पाहिजे उजवीकडे. परत वरती जाताना शस्त्रावरून खाली आला पाहिजे इकडे डावीकडे. म्हणजे आपल्या हाताच्या तळव्यावरती शस्त्राची जी कुंडलीची जाणीव आहे ती समजली पाहिजे आणि ते कवच बरोबर बसतं. मग कसंही भरभर नाही घ्यायचं, ही सवय लावून घ्यायची आहे. आणि हे आपण दुसऱ्याला शिकवायचं, स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवायचं. हे दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे आहे. उगच हातवारे नाही आहेत, ही चैतन्य आहे, त्यामध्ये ही समजलं आपल्याला, हे महत्वाचं. अच्छा, जय श्री माताजी. कुंडलिनी अजून वरच आहे, खाली आहे ना, खाली येत नाही. तास 2 तास वरच राहते.